नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. एकही प्रश्न लेक्चरमधला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच चालू 15 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15 मे या दिवशी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 15 मे रोजी साजरा करतात. संयुक्त राष्ट्रांनी 1993 मध्ये हा दिवस अधिकृतपणे जाहीर केलेला आहे आणि 2026ची जी थीम आहे ती आहे फॅमिलीज, इनइक्वॅलिटीज आणि चाइल्ड वेलबिंग अशी आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि वाढत्या विषमतेमुळे कुटुंब आणि मुलांवरती काय परिणाम होतो यावरती यावर्षी लक्ष दिलं गेलं. पुढील प्रश्न दुसरा, केरळचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्ही.डी. सतीशन असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. 14 मे 2026 रोजी व्ही.डी. सतीशन मुख्यमंत्री झाले. हे केरळचे 13वे मुख्यमंत्री आहेत आणि 2026 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये UDFने 102 जागा जिंकलेल्या आहेत. UDF म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी होय आणि केरळ विधानसभेमध्ये 140 सदस्य आहेत आणि बहुमतासाठी 31 जागांची गरज असते. सतीशन व्यवसायाने वकील आहेत आणि 2026 मध्ये काँग्रेस आघाडीचे स्पष्ट बहुमत त्यांना मिळालेलं आहे. पुढील प्रश्न तिसरा, 13 मे 2026 रोजी भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावरती कुठे हल्ला झाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओमान किनाऱ्याजवळ हा हल्ला झालेला आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 13 मे 2026ला ओमानच्या किनाऱ्यावरती भारतीय ध्वज असलेलं व्यापारी जहाजावरती हल्ला झाला आणि जहाजावरचे सगळे भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत असं सांगितलं गेलं. या जहाजांवरती नागरी, खलाशी आणि गैर लष्करी कर्मचारी काम करत होते त्या दरम्यान. आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 14 मे 2026 रोजी या हल्ल्याचा तीव्र निषेधही केला आणि व्यापारी जहाजांवरील हल्ले आंतरराष्ट्रीय नौवहन सुरक्षेशी जोडलेलं आहेत. पुढील प्रश्न चौथा, जनगणना 2027 अंतर्गत स्वयंगणना प्रक्रिया पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिलं गाव कोणतं ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मूठ हे गाव. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मूठ गावाने सेन्सस 2027 साठीचं स्वयंगणना पूर्ण केलेली आहे. मूठ हे महाराष्ट्रातलं पहिलं असं गाव ठरलंय ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि हे गाव वेंगुर्ला तालुक्यात येतं. इथे सुमारे 36 घरे आहेत आणि 43 कुटुंब इथे राहतात आणि एकूण लोकसंख्या तिथली 144 इतकी आहे आणि सर्व कुटुंबियांनी स्वतःहून माहिती ऑनलाईन दिलेली आहे. आणि या यशाबद्दल मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे डांगे यांनी कौतुक केलं आणि महाराष्ट्रातला पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 असा आहे आणि स्वयंगणना 1 मे ते 15 मे दरम्यान झालेली आहे. पुढील प्रश्न पाचवा, एप्रिल 2026 मधील अमेरिकन अभ्यासानुसार किती टक्के रक्त नमुन्यांमध्ये PFAS आढळले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
98.8%. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. PFAS म्हणजे पर अँड पॉलीफ्ल्युरो अल्किक सबस्टन्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जरा वेगळा आहे. हे एक प्रकारचं कृत्रिम रसायन आहे आणि लोक PFASला फॉरेवर केमिकल्स असं म्हणतात, कारण हे बराच काळ पर्यावरणामध्ये टिकून राहतं आणि हे रसायन मानवी शरीरातसुद्धा सहज नष्ट होत नाही. आणि जर्नल ऑफ ऑक्युपेशनल अँड एन्व्हायरमेंटल हायजीन मध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झालेला आहे. लक्षात ठेवा. आणि या अभ्यासामध्ये 10,566 रक्त नमुन्यांची तपासणी केली गेली आणि तब्बल 98.8 नमुन्यांमध्ये PFAS सापडलेला आहे. वस्त्रोद्योग, फर्निचर आणि चिकट द्रव्यांमध्ये PFASचा वापर सर्रास केला जात असतो आणि PFASचा संपर्क आला तर मूत्रपिंडाचा कर्करोग आणि यकृताचं नुकसान होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. भारतातील पहिले ॲल्गी ट्री कुठे स्थापित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भोपाळ येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतातलं पहिलं ॲल्गी ट्री मे 2026 भोपाळमध्ये उभारलं आहे आणि हे ॲल्गी ट्री भोपाळच्या स्वामी विवेकानंद पार्कमध्ये बसवलं आहे आणि जो अशोक गार्डन परिसरामध्ये आहे. आणि ॲल्गी ट्री फोटो बायो रिॲक्टर तंत्रज्ञानावरती चालतं आणि सौर ऊर्जेवरती काम करतं आहे. मशरूम वर्ल्ड ग्रुपने हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. हे ॲल्गी ट्री दरवर्षी सुमारे 1.5 टन CO2 शोषतं आणि एका ॲल्गी ट्रीमधून 25 प्रौढ झाडां एवढे ऑक्सिजन मिळतं आणि हवेतील प्रदूषण कमी करायला ॲल्गी ट्री मदत करतं. अशी साधारण त्याचं काम आहे, त्याची क्वालिटी आहे. हे तंत्रज्ञान दाट शहरी भागांसाठी विशेष उपयुक्त आहे जिथे झाडं लावायला जागा नाही आहे आणि पर्यावरण संरक्षणासाठी ॲल्गी ट्री आधुनिक तंत्रज्ञानाचं एक चांगलं उदाहरण मानलं जात आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. IMDने AI आधारित हवामान अंदाज उत्पादने कोणासाठी विकसित केले आहे सध्या? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्जन्यावर अवलंबून शेती क्षेत्रासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. IMDने AI आधारित हवामान अंदाज सेवा सुरू केलेली आहे. ही नवी सेवा पावसावरती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी बनवली गेली आहे. उत्तर प्रदेशचं AI आधारित उत्पादन NCMRWF ने तयार केलेलं आहे आणि जिल्हा स्तरावरती पावसाचा अंदाज देणारी प्रणाली IITM पुणे यांनी तयार केलेली आहे. पाऊस आणि वादळ निरीक्षणासाठी डॉपलर वेदर रडार वापरतात आणि सध्या ही सेवा 16 राज्यांना आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला मिळते आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3196 ब्लॉक्स आणि उपजिल्ह्यांचा समावेश आहे. AI आधारित प्रणाली जलनियोजनासाठी देखील उपयोगी ठरते आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा हे हवामान अंदाज उपयुक्त आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्ह स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे असा प्रश्न. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुमित काटे यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सिंहस्थ कुंभमेळा 2027 नाशिक त्र्यंबकेश्वरला होणार आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण सह्याद्री अतिथीगृहात झालेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचं अनावरण देखील केलं गेलं. कुंभमेळा लोगो स्पर्धेमध्ये जवळजवळ 3000हून जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि देशभरातून आलेल्या 3067 डिझाईनपैकी एक बोधचिन्ह निवडलं गेलंय. स्पर्धेचा प्रथम क्रमांक पुण्याच्या सुमित काटे यांना मिळाला आणि त्यांना 3 लाखांचं बक्षीस देखील यामध्ये मिळालेलं आहे. आणि द्वितीय क्रमांक मयांक नायक आणि तृतीय क्रमांक पियुष
पिंपळनेकर यांनी पटकावला. बोधचिन्हामध्ये भगवान शंकराच्या त्रिशूळाचा बोध, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदीला शिवलिंगाच्या रूपात दाखवलं गेलेलं आहे आणि त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. ठीक आहे, पुढील प्रश्न 9वा. भारत आफ्रिका व्यापार संवाद आणि प्रदर्शनासाठी कर्टन रेझर कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत मंडपम, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आफ्रिका व्यापार संवाद आणि प्रदर्शनासाठी कर्टन रेझर कार्यक्रम 13 मे 2026 रोजी झाला. हा कार्यक्रम भारत मंडपम, नवी दिल्ली येथे पार पडला. पियुष गोयल यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं आणि संवादाचा मुख्य उद्देश म्हणजे व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं असा आहे. आणि 2025-26 मध्ये भारत आणि आफ्रिकेमधील व्यापार 93.69 अब्ज डॉलर वरती पोहोचला आहे आणि आफ्रिकन कॉन्टिनेंटल फ्री ट्रेड एरियाची किंमत साधारणतः 3.4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. आणि भारताची अर्थव्यवस्था आता सुमारे 4 ट्रिलियन डॉलरची झालेली आहे आणि 2030 पर्यंत भारत आफ्रिका व्यापार दुप्पट करण्याचे ध्येय भारताने ठरवलेलं आहे. पुढील प्रश्न 10वा. भारतीय निवडणूक आयोगाने SIR फेज 3 किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जाहीर केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय निवडणूक आयोगाने SIR फेज 3 जाहीर केलेला आहे. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असा त्याचा फुल फॉर्म आहे. मतदार यादी दुरुस्तीची विशेष मोहीम अशी आहे ती. आणि हा तिसरा टप्पा 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे. दिल्ली, चंदीगड आणि दादरा नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचाही यामध्ये समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सगळ्या नागरिकांना या प्रक्रियेमध्ये भाग घ्या असा आग्रह केलेला आहे. आणि पहिल्या 2 टप्प्यांमध्ये 59 कोटी मतदारांची नोंद देखील झालेली आहे. पुढील प्रश्न 11वा. झायग्रेड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणाची चौकशी कोणती संस्था करत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ईडी करतीये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ईडी झायग्रेड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे ईडीकडून आणि ही चौकशी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट फेमा खाली होतीये, म्हणजे अंतर्गत होते. आणि ईडीने 14 व्यक्ती आणि संस्थांच्या ठिकाणी एकाच वेळी झडती घेतली आणि झायग्रेड टेक्नॉलॉजीजवरती ऑनलाईन गेमिंगसाठी निधी गोळा करण्याचा आरोप आहे आणि कंपनीने पेमेंट ॲग्रिगेटर्सच्या मदतीने पैसा उभारला असा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि जमा झालेला पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत फिरवण्यात आल्याचं उघड झालेलं आहे. आणि आर्थिक व्यवहारांमधील नियमभंग आणि अनियमितता होण्यासाठी ईडीने अनेक ठिकाणी छापे टाकलेले आहेत. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि नेपाळ यांच्यात कोणत्या विषयावरती करार करण्यात आलेला आहे नुकताच? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, परस्पर कायदेशीर मदत करार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. भारत आणि नेपाळने परस्पर कायदेशीर मदत करार केलेला आहे जो फौजदारी प्रकरणांशी संबंधित आहे. नेपाळच्या संसदेत या करारावरती चर्चा झाली आणि कायदा मंत्री सोबिता गौतम यांनी तो सादर केला. भारताकडून नवीन श्रीवास्तव आणि नेपाळकडून विनोद कुमार भट्टराई यांनी करारावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि या करारामुळे दोन्ही देश गुन्हे तपासताना एकमेकांना मदत करू शकतात असा हा साधारणतः करार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले
15 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एक विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल याबद्दल थँक्यू सो मच.